टिप्समध्ये आज आपण नोकरी करणाऱ्या महिला किंवा नोकरी करणाऱ्या जॉब करणाऱ्या मुली असतात, नवीन लग्न झालेल्या मुली असतात, तर त्यांच्यासाठी खास टिप्स बघणार आहोत का त्यांची कामं पण चुटकीसरशी होणार आहे, स्वयंपाक पटकन होणार आहे, सकाळी जाताना ब्रेकफास्ट टिफिनची घाई असते त्याच्यावेळी कोणत्या टिप्स उपयोगी पडतील आणि संध्याकाळी आल्यावर पण त्यांची घाई असते, स्वयंपाक पटापट करायचा असतो, वेळ कमी असतो, तर याच्यासाठी जी थोडीफार पूर्वतयारी किंवा काय गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। जॉबला जाताना आपल्याला सकाळी स्वयंपाकाची किंवा मग टिफिनची घाई असते, त्याचप्रमाणे ब्रेकफास्टची घाई असते, तर यासाठी आपल्याला लागतो मसाल्याचा डब्बा, मिसळणीचा डब्बा। तर तो मसाल्याचा डब्बा आपला नीट असतो का? कधी कधी खूप असं मिक्स झालेलं असतं, प्रॉपर आपण मसाले किंवा त्यासाठी लागणारं साहित्य नीट भरलेलं नसतं, तर ते नीट आपण भरून घेतलं तर आपल्याला फार उपयोग होतो। हा मिसळणीचा डब्बा खूप खराब झाला असेल तर आपण त्याच्यातल्या वाटीतलं जे राहिलेले असतील मसाले ते दुसऱ्या वाट्यांमध्ये काढून ठेवायचे, त्याच्यानंतर तो स्वच्छ घासून घ्यायचा, पुसून घ्यायचा आणि आपले जे मसाले आहेत ते भरायचे किंवा संपले असतील तर परत नवीन भरायचे, म्हणजे आपला मसाल्याचा डब्बा अगदी प्रॉपर राहतो। वेळेला घाईला आपल्याला हे संपलं ते संपलं होत नाही, अगदी सगळ्या वस्तू व्यवस्थित असतील तर आपल्या जेवणाचा म्हणजे जेवण बनवण्याचा स्पीड वाढतो आणि आपलं काम चुटकीसरशी होतं। तर सकाळच्या वेळी टिफिन म्हणा किंवा ब्रेकफास्ट म्हणा आपला असा मसाल्याचा डब्बा नीट असेल तर पटकन होऊन जातो आणि आपण संध्याकाळी येतो ऑफिसवरून तर तेव्हा सुद्धा आपल्या स्वयंपाकाला याची खूप मदत होते। अगदी महत्त्वाचा भाग आहे हा किचनमधला। म्हणजे जर तुम्ही आता सकाळी टिफिनसाठी भाजी बनवत असाल तर त्याच्यासाठी प्रॉपर तुमचा मसाल्याचा डब्बा तयार असेल तर तुम्ही फटाफट फोडणी तयार करू शकाल, आवश्यक इन्ग्रेडियंट्स सगळे तुम्ही टाकू शकाल। शिवाय हा मसाल्याचा डब्बा तुम्ही प्रॉपर जागी पण ठेवला पाहिजे, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे का तुम्हाला हातासरशी पटकन मिळायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे किचन नॅपकिन्स, किचन टॉवेल्स। तर किचन नॅपकिन्स किंवा किचन टॉवेल्स हे आपले स्वच्छ धुतलेले असावेत आणि असतातच प्रत्येक वेळी, तर हे आपण प्रॉपर धुतलेले किंवा जे नवीन असतात ते आपण व्यवस्थित प्रॉपर ठेवतो एखाद्या ट्रेमध्ये किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा ट्रॉली असेल तर त्याच्यात तुम्ही ठेवा किंवा अजून कुठल्या कंटेनरमध्ये तुम्ही हे टॉवेल्स एकत्र ठेवले तर वेळेला उपयोगी पडते। शिवाय हे टॉवेल्स वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ओले हात पुसायला किंवा मग भांडी उचलायला असे वेगवेगळे टॉवेल्स असतात, पण हे दिवसाला 2 टॉवेल तरी आपल्याला लागतात, मला तरी लागतात। तर अशा वेळी काय करायचं, ज्या नोकरी करतात त्यांना अगदी 2-2, 3-3 दिवसाने किंवा रोज धुवायला जमत नाही, मग अशा वेळी एक ट्रे वेगळा ठेवायचा अजून एक, का तिथे आपले धुण्याचे सगळे नॅपकिन टाकून ठेवायचे। आठवडाभराचे नॅपकिन तुम्ही त्याच्यात जमावले का जेव्हा तुम्हाला सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही हे सगळे नॅपकिन हा ट्रे घ्यायचा आणि सगळे नॅपकिन धुवून काढायचे, म्हणजे आपलं कसं आठवडाभर टेन्शन नाही का रोज धुवत बसा, आपला वेळ वाचतो आणि आठवड्याच्या शेवटी किंवा तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही व्यवस्थित हे नॅपकिन धुवून काढले तर आठवडाभराचं टेन्शन नाही आणि एकत्र सगळे नॅपकिन तुम्हाला परत मिळतील। पुढची महत्त्वाची टीप आहे तेलांबद्दल। तर आपल्या घरात आपण वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरत असतो आणि वापरावीत वेगवेगळ्या प्रकारची, ती आरोग्यासाठी चांगली असतात। आता इथे शेंगदाणा तेल मी रोज वापरते, तर तेलाच्या 2 जार तरी आपल्या भरलेल्या असाव्यात, ज्या नोकरी करत असतील महिला तर त्यांनी त्या ठेवाव्यात। तर माझी ही छोटी जार आहे ही पोळ्यांसाठी व इतर छोट्या गोष्टींसाठी उपयोगी पडते। तसेच वेगवेगळ्या प्रकारची इथे तेलं आहेत, खोबरेल तेल, राईचं तेल, शिवाय तिळाचं तेल आहे माझ्याकडे, ऑलिव्ह ऑइल आहे, तर अशी 2-3 प्रकारची तेल आहेत। ती काही तेलं क्वचित कधीतरी लागतात म्हणून मी ती काचेंच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलेली आहेत, पण नेहमी जर तुम्ही यूज करणारे तेल असेल तर ते तुम्ही स्टीलच्या जारमध्येच ठेवा, कारण ते कन्व्हिनियंट पडतं, फुटण्याची वगैरे भीती नाही, तर त्याच्यामुळे स्टीलच्या जार नक्की 2 तुम्ही नेहमीचं जे तेल असतं त्याच्यासाठी ठेवत जा। बाकी तुम्ही काचेच्या वगैरे जार वापरल्या तरी चालेल, बॉटल्स वापरल्या तरी चालेल, पण ते क्वचित लागणारे तेल त्याच्यात ठेवत जा। तेलाच्या बॉटल्स आपण नेहमी सगळ्या एकत्र आणि एकाच ठिकाणी ठेवाव्यात आणि आपल्याला कन्व्हिनियंट पडेल त्याच ठिकाणी ठेवा, म्हणजे सहज तुम्हाला रोज घेता येईल, ठेवता येईल अशा ठिकाणी ठेवा। स्वयंपाक म्हटलं का वेगवेगळ्या प्रकारची वाटणं, चटण्या, ड्राय मसाले असं वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला नेहमी मिक्सर लागतो। जसं आता इथे मी हे वाटण काढत आहे तर मिक्सर ही अगदी आपल्या स्वयंपाकघरातली आवश्यक वस्तू आहे आणि त्याची भांडी पण तेवढीच महत्त्वाची आहेत। तर हे मिक्सर आणि त्याची भांडी आपण कुठे ठेवावीत, कशा प्रकारे ठेवावीत ते आता आपण बघायचं आहे। तर मिक्सर नेहमी तुम्ही अशा ठिकाणी ठेवा का तो कायम एकाच जागी ठेवा, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल। काही जण मिक्सर
ठेवतात, काढतात, असं वेगवेगळी जागा ठेवतात. तर तुम्ही तसं करू नका. मिक्सरची तुम्ही एकच प्रॉपर जागा ठेवा. जरी तुमचं किचन छोटं असेल तरी तुम्ही मिक्सरला एक सेपरेट जागा कायमची ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर मिक्सर जार आपण वापरतो आणि वापरून झाल्यावर त्या कुठे ठेवाव्या, तर अगदी मिक्सरच्या जवळ कुठेतरी ठेवा. पण अशा जार ठेवा ज्या आपण 2 किंवा 3 जार आपल्या नेहमीच्या असतात त्या एका ठिकाणी ठेवा आणि कधीतरी लागणाऱ्या जार दुसऱ्या ठिकाणी ठेवा. स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तू जशा महत्त्वाच्या तसेच स्वयंपाकात लागणारे पदार्थ नेहमीचे महत्त्वाचे असतात. तर त्याच्यात आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसूण. तर आलं काय करायचं, नेहमी आपण तसंच ठेवायचं नाही. तर हे आलं आणल्यावर जरा सालं काढून ठेवायची, स्वच्छ धुवायचं आणि असं कोरडं करायचं. अगदी रुमालात तुम्ही ठेवा बराच वेळ, म्हणजे कोरडं होऊन जातं. आता हे जर तुम्ही काचेच्या एखाद्या बरणीत भरून ठेवलं तर ते खूप चांगलं राहतं. शिवाय आपल्याला जसे आल्याचे तुकडे हवेत तसे आपण या जारमध्ये करून ठेवले तर वेळेला कापायला नको किंवा सोलायला नको. आता जसं आलं मी दाखवलं तसं तुम्हाला आठवड्याला लसूण किती लागतो तर त्याप्रमाणे लसूण सोलून ठेवा. खूप लागत असेल तर थोडा जास्त लसूण सोलून ठेवा. त्याचप्रमाणे मिरच्या किती लागतात. तर हे सगळे साहित्यांना स्वच्छ धुवून अशा छोट्या छोट्या बरण्यांमध्ये ठेवलं तर आठवडा छान जातो आपला आणि ताजं आपल्याला लगेच काढून घेता येतं. धुवत बसा, सोलत बसा हे करायला नको. कोथिंबीर जरा छोट्या नाही मोठ्या बरणीमध्ये ठेवत जा, म्हणजे कोथिंबीर थोडी आपल्याला जास्त लागते. बाकीचं आपल्या या समान अगदी जार आहेत त्या ठेवा. कोथिंबीरीसाठीच फक्त एक थोडी मोठी जार ठेवत जा. त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा नेहमी लागतो तर लिंबू पण ठेवा. तर हा असा एक ट्रे तयार करून ठेवला तर तो अगदी आपल्याला उपयोगी पडेल. शिवाय सगळं धुतलेलं असल्यावर अगदीच आपला वेळ वाचणार आहे. आणि हातासरशी एकदा ट्रे काढला का सगळं आपण हे एखाद्या डिशमध्ये किंवा चॉपिंग बोर्डवर काढून ठेवलं तर आपल्याला एकाच वेळी सगळं मिळेल आणि शिवाय आपला वेळ वाचेल. फ्रीजही सारखं उघडायला नको. तर हे असं तुम्ही सगळं एकत्र नेहमी ठेवत जा. पुढची छोटी पण अगदी महत्त्वाची टिप म्हणजे लायटर आणि आपली जी नेहमीची पक्कड चिमटा असतो ती. तर हे दोन्ही आपल्या उजव्या साईडला नेहमी ठेवत जा, म्हणजे अगदी पटकन हातासरशी आपल्याला मिळतं. कारण गॅसचं लायटर तेवढंच महत्त्वाचं आहे, पटकन आपल्याला लागतं आणि मग डाव्या हाताने आपण कुठेतरी ठेवतो आणि मिळत नाही. तसंच चिमटा किंवा पकडीचं पण आहे, पटकन अगदी आपल्याला मिळत नाही तर नेहमी उजव्या साईडला ठेवत जा. आपण स्वयंपाकात वेगवेगळी पातेली वापरतो, कढया वापरतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळी अजून भांडी वापरतो वेगवेगळ्या आकाराची. तर त्या प्रत्येकाच्या झाकण्या किंवा झाकणं वेगवेगळी असतात. तर ही झाकणं आपण एका ठिकाणी ठेवायची, म्हणजे कसं आपल्याला कुठल्या पातेल्याचं हवं असेल किंवा कुठल्या कढईचं हवं असेल ते आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं. तर ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं आता मी या कढईचं मला झाकण हवं आहे तर झाकणांच्याच ठिकाणी पटकन आपल्याला मिळतं. आपल्याला हव्या त्या साईजचं झाकण पटकन मिळालं का पटकन त्या पातेल्यावर प्रॉपर बसतं, म्हणजे बाजूने वाफ जाण्याची शक्यता नाही. कधी कधी झाकण नीट नाही बसलं त्याच मापाचं तर भाजी कच्ची राहते, काय असेल तो पदार्थ कच्चा राहतो. मग प्रॉपर झाकण आवश्यक आहे. आपल्याकडे खूप भांडी असतात, म्हणजे एका प्रकारचे कुकर असतात, भरपूर पातेली असतात किंवा मग अजून कढया असतात वेगवेगळ्या. पण आपल्याला नेहमी लागणारं, फक्त नेहमी लागणारं जेवढे कुकर, म्हणजे 1 किंवा 2च कुकर असतात अगदी नेहमी लागणारे, किंवा पातेली अगदी 2-4 ठरवायची आपण, म्हणजे नेहमी लागतात तीच, तेवढीच आपण भांडी अगदी आपल्या हातासरशी लागणाऱ्या ठिकाणी त्या ट्रॉलीत एकत्र ठेवावीत. म्हणजे काय होतं, आपल्याला घाईच्या वेळी भारंभार पातेली असतील, कढया असतील तर मग गोंधळायला होतं. परत त्या एकात दुसऱ्यात अडकलेल्या असतात, त्या काढायला वेळ जातो. त्यामुळे आपल्याला रोज लागणारी जी 2-3 पातेली आहेत, जे एखाद दुसरा कुकर आहे, ज्या 2 कढया आहेत तेवढ्याच तुम्ही अगदी जवळच्या ट्रॉलीमध्ये ठेवा रोज लागणाऱ्या, म्हणजे तुमची सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी घाई नाही होणार. प्रॉपर आपली नेहमीची जी भांडी असतात तीच तुम्हाला हातासरशी मिळतील आणि तुमची जी इतर भांडी असतील ती तुम्ही सणासमारंभाला अगदी ओकेशनली काढत जा. नेहमीची मात्र अगदी आपल्या लागणाऱ्या ठिकाणी किंवा हात जाईल त्या ठिकाणीच ठेवत जा. पहा इकडे बाऊल वगैरे आहेत आपले नेहमीचे, वाडगे वगैरे ते मी एकत्र ठेवलेत. पोळीचा भाकरीचा डब्बा नेहमी लागणारा तो तिथे ठेवला आहे. पातेली दुधाची किंवा इतर पातेली भाजीची वगैरे आमटीची ती मी एकत्र ठेवलेली. अगदी रोजची लागणारी फोडणीची पळी तिथे ठेवलेली आहे. तर क्षुल्लक पण महत्त्वाच्या ह्या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा विषय तुम्हाला कुठला हवा आहे तोही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे तसं मी ट्राय करेन.